आरक्षणावरून सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढल्यावर सुद्धा जरांगे पाटलांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाची घोषणा केली आणि त्यावरून राज ठाकरेंनी टोलेही लगावले आणि जरांगेंसोबत असलेल्या गर्दीवरून शंकाही उपस्थित केली। मात्र राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतायत असा पलटवार जरांगेंनी केलाय। हा रिपोर्ट आपण पाहूयात। मला कोणाची सगळ्यांचीच वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या। तुम्ही कोणाची सुपारी घेतात का काय ना मला बोलतात काय ते नका शिकवा आम्हाला। बघा म्हणा तुमचा उद्योग जा। राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन बोलतायत असा थेट सवालच मनोज जरांगे यांनी केला। त्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्षांनी आधी मनोज जरांगेंना काढलेले चिमटे आणि आरक्षण मोर्चातल्या गर्दीवर उपस्थित केलेली राजकीय शंका। जरांगेंना आतून कुणाचा पाठिंबा हे सर्वांनाच माहिती आहे। तसंच विजय उत्सव साजरा केला मग पुन्हा 10 फेब्रुवारीला उपोषणाला का बसता असं राज ठाकरे म्हणाले। सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाची सगळ्यांचीच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या। बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण ती तुम्हाला उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे। ते तुम्ही तुमच्या शोधा माना। उलट सुलट काही विचारायचं असलं तर मला मग आम्ही मानत होतो ते बी आम्हाला कळायला लागलं। मग आता तुम्ही कोणाची सुपारी घेतात का काय ना आम्हाला बोलतात काय ते नका शिकवा आम्हाला। बघा म्हणा तुमचा उद्योग जा। आता हे राजकीय डाव आहेत, राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव आहेत। हे नाही मिळालं ते मिळालं, तिथे गेले गेलं का आरक्षण ठेवलेलं असतं का? आणि या बरं माझ्या जागेवर द्या मला आरक्षण आणून एका दिवसात। तुम्ही काय तर बोलून नाही चालत। मग माझ्या जागेवर उभा राहा आणि तुम्ही हानावर जाऊन आरक्षण आम्ही तुमच्या मागे उभा राहतो। त्याला प्रोसेसच असती। कायद्याचं राज्य आहे तरच मराठ्याला कायम आयुष्यभरासाठी टिकत नाही नसतं टिकत। मला सांगा ना, मग त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर दे। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? हे आता सुपारी घेऊन बोलते सध्या। हे सत्ता कोणाची तरी सुपारी घेऊन बोलते सत्ताधाऱ्यांच्या कोणाच्या विरोधात। काय होणार नाही, मराठी एकीकडून आहेत आणि मी मराठ्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहे। सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळूच तर हे आंदोलन बंद राहणार नाही। शब्द दिलेला सुरू आहे। 10 तारखेला त्या कायद्याची सगळ्या स्वराज्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली, सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळायला सुरू झालं दुसऱ्या दिवशी सकाळपासून। त्यासाठी 10 तारखेला आमरण उपोषण पुकारले। सध्या अधिसूचना काढली, तो अध्यादेश काढला राजपत्रित। आता अगोदर बी कोणाला बी 15 दिवस वेळ द्यावाचा लागतो कशासाठी की ते म्हणणं मागायला लागत असतं सगळ्यांचं। मग साधं काय तुम्ही लायसन असू द्या, साधी जाहिरात असू द्या तरी ते करायला लागतं। ही नियम आहे। त्यांच्यासारख्यांना असे प्रश्न विचारणं म्हणजे ते शॉक बसण्यासारखा खेळ आहे आम्हाला की हे कसं बोलू शकतात। मला आणखीन भरोसा बसत नाही की ते बोलतील। आता विधानसभा आहे लगेच अधिवेशन, त्यातलं की तो कायदा पारित होणार आहे। काय मिळालं मराठ्यांना म्हणजे काय सगळे सोयऱ्या मिळालं त्यांना आणखी काय पाहिजे? आंतरवाली सराटीतून निघालेल्या आरक्षण मोर्चामध्ये मराठ्यांनी प्रचंड गर्दी केली। मात्र नवी मुंबईच्या वाशीपर्यंत आलेल्या मोर्चावरून राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे। मराठ्यांना नेमकं मिळालं काय? राजकीय अजेंड्यासाठी मराठ्यांचा वापर होतोय का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही। मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले। हे परत आता हे दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत? एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। करतेत मराठा समाज अभ्यास म्हणा। ते केव्हापासून असं बोलायला लागले? ते चांगलं बोलत होते मराठ्याच्या बाजूने। हे खरं आहे का पण ते असं बोलते ते? आणि ते मराठ्याच्या बाजूने बोलत होते असलं का बोलायला लागले? ते काय जाऊन आले काय इकडून नाशिकून कधी अशात? ते नव्हते बोलत असं कधीच। ते चांगलं बोलत होते मराठ्यांच्या बाजूने कधी पण, कारण खरं बोलत होते ते। मिळाल्याशिवाय माघारी येतील का? 2000 कायदे, 2001चा आणि 2000चा जो कायदा आहे तो ओबीसी आरक्षणासाठी, ओबीसीसाठी, त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते।
त्याच्याशिवाय दुरुस्ती होत नाही. मग आता सगळे सोयरे त्याच्यात घालायचे. ते मिळालं आहे आम्हाला. कायदा दुरुस्ती करायला लावली आहे मराठीच्या पठ्ठ्यानं, हे मिळालंय. राज ठाकरेंबद्दल जरांगे पाटलांनी सुपारी हा शब्द वापरून पलटवार केलाय. यापूर्वी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंबद्दल भर सभेत बोलताना उठ दुपारी घे सुपारी अशी जोरदार टीका केली होती. जेव्हा कधी या देशात या राज्यात निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा सभांच्या फेऱ्या सुरू होतात. आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या, म्हणजे उठ दुपारीन घे सुपारीच कार्यक्रम असतो. आणि मग ते उठ दुपारीन घे सुपारी करून जे त्यांचं चालू होतंय ते अचानक गुहेतनं बाहेर येतात, अचानक सभा घेतात, परत गायब होतात, परत पुढच्या निवडणुकीलाच येतात. 2च मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी ह्यालाही थोडं बोलेन, मी त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईल, मी मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईल, मी मध्येच पेंटर होईल, मी मध्येच अजून काहीतरी होईल आणि मी काहीतरी बोलेन आणि असं लोक समजतील की मी काहीतरी. इकडे मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना डिवचलंय. नुकतंच मोदी सरकारनं अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमधून मराठा आरक्षण देता आलं तर बघा असं जरांगे म्हणाले होते. त्यावर ते खूप ज्ञानी आहेत असा टोला भुजबळांनी लगावलाय. ज्याला जे मुंबईला काही केलं गेल्यावर मिळालं नाही, त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणतात काही मिळालं नाही. त्यांना माहीत असेल, त्यांना विचारलं तरी बरं होईल, मला काय याचं कळत नाही. पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देता असलं फाटकून द्या. ते आता मोठे नेते आहेत, त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या. त्यानंतर आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता, पण त्यांना तो उपाय सुचला. आणि मोठे मोठे मराठी नेते, मोठे मोठे मंत्री, मुख्यमंत्री, विचारवंत, लेखक, वक्ते यांनासुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण द्यावं म्हणून. तर त्यांची आहे, त्यांच्यामध्ये ती विद्वत्ता आहे. सगळे सोयऱ्यांची अधिसूचना असो की मराठ्यांच्या कुणबी नोंदी, या सरकारच्या निर्णयाला भुजबळांनी उघडच विरोध केलाय. आता त्यांचे पुन्हा एकदा मेळावे सुरू होणार आहेत. मात्र भुजबळांनंतर आता राज ठाकरेंची देखील शाब्दिक तोफ मनोज जरांगेंकडे वळल्याचं दिसतंय. अंतरवाली सराटेहून संजय सरोदेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.